टू द न्यू ब्लॉग. सो आता मस्त सकाळ झाली आहे आणि मस्त आज माझा हेअर वॉश डे पण होता, तो पण झाला आहे. आणि आय होप सो तुम्ही आपला कालचा ब्लॉग जो होता तो एन्जॉय केला असेल. सो आता मस्त मी बनवला नाश्त्याला गरम असे पोहे. आधी फक्त आता नाश्ता करून घेतो कारण का उशीर झाला आहे, त्यानंतर आणखी भरपूरसे कामं करायचे आहेत आपल्याला. सो चला वाईज आता झाला नाश्ता वगैरे सगळं आवरून. माझा चेहरा जसं तेलकट दिसत असतो कारण का मी मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावली आहे, सो त्यामुळे असं आहे. खिडकी उघडलेली नव्हती. सो आता घेऊ घर आवरून झाडू पोछा करून घेऊ. नंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे. आणि गेली खूप दिवसापासून माझ्या डोळ्यांना खूप दुखतं आहे. हे असं दिसतं, हे खूप असं जळजळ होतं आणि खूप पाणी निघतं आहे. सो मी आत्ता डिसाईड केलं आहे की मी काल चष्मा शोधून काढला माझा आणि आता मी खूप दिवसांनी चष्मा लावणार आहे. आईनं मला माहिती आहे शोभत नाही माझ्यावरती, पण ना काय करू शकत, आपल्याला यूज करावंच लागेल काही दिवस. सो आता मी पोछा मारून घेते. सो आत्ताच झालं जस्ट आवरून मी परत एकदा फ्रेश होऊन घेतला आहे. आणि केस मोकळं सोडलेत कारण का ते अजून पण आहे ना ओले आहेत आणि मी ओल्या केसांमध्ये बांधलं होतं, ओले केस बांधले होते सॉरी. सो ते खूप डोकं दुखायला लागलं होतं आणि गेली मला ते डोळ्यात पण खूप सर्दी, त्यामुळे सर्दी पण अशी वाटते. सर्दी नाही झाली मला, पण इथं खाजायला लागेल ना साईड कॉर्नरला. सो मला असं आहे ना पाणी असं नाक कसं तरी व्हायला लागतं. सो आता माझं सगळं आवरून झालं आहे. आता मम्मी स्वयंपाक करत आहे कारण का मी घर आवरत होती म्हणून. सो आता मला एकच काम उरलं आहे, ते म्हणजे मला बोंबील साफ करायचे. सो आता बोंबील साफ करून घेऊ आणि मग पटकन जेवण करून घेऊ. आणि पुढचे काय प्लॅन असेल तर मी तसं सांगेनच, पण मग वाटत तर नाही आहे कारण का बाहेर पावसाचं वातावरण झालं. तुम्हाला दाखवते मी. पूर्ण नगं भरले. दाट शक्यता आहे की पाऊस येऊ शकतो. सो चला बघूयात काय प्लॅन होतो. स्वयंपाक रेडी झाला आहे, मम्मींनी केला आहे. सो काय काय बनव भरीत, त्याच्यामध्ये बोंबील टाकलेत, हे दादांना वेगळं काढून ठेवलं. त्यानंतर चपाती भाकर आणि त्यानंतर ही मुगाची उसळ. सो आता वेळ झाली जेवणाची, तो आता मस्त जेवण करून घेतो. आणि त्यानंतर मला आहे ना स्किन केअर पण करायची थोडीशी, ती पण दाखवेन मी. तो झाला सगळं आवरून. आता मी बनवलं इथे परत एकदा ते हळदी कोरं टर्मरिक मास्क. हे माझ्यासाठी नाही आहे, हे दादांसाठी आहे. हळद झाली आता भाजून असे कॉफी टाईप. आता त्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी आणि हे कॉफी आणि मध. तो असं काय मास्क रेडी झाला आहे असं, कारण का ते हळद पण भाजून घेतली आणि त्यामध्ये थोडीशी कॉफी पावडर पण टाकली ना, तर सेम कॉफीसारखं वाटते टेक्स्चर त्याचं. थोडंसं हळणी पण टाकलं आणि पाणी थोडंसं, असं थोडंसं पातळ करायचं म्हणजे ते स्क्रब करायला चांगलं जातं. नाही तर त्याच्यात हळद आहे ना मग ते घट्ट होऊन जातं. एकदा ट्राय करा, रिझल्ट खूप छान आहे त्याचा. स्वतःही थोडं आता हे गरमच आहे, सो थोडंसं थंड झाल्यावर ते लावायला सांगते. आणि तोपर्यंत मी हे लावून घेते माझं फॉक्सटेलचं. सो झालं हे करून. आणि उजेडातून बघितलं तर की माझा चेहरा पूर्ण असं काळा काळा दिसतो. आता हे लावून घेऊ. सो मी चेहरा क्लीन करून घेतला आणि हे तर पूर्ण फोरहेडवरती टॅन 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 वाटतं. स्वतः मास्क लावून घेऊ. मी बेल्ट पण लावून घेतला कारण का मी आजच मला सुचलं की मला स्किन केअर करायचं. सो जाऊ दे लेट इट बी. आता क्लीन केलं आहे तर लावून घेऊ. सो चेहरा आता ओला होता, सो चांगला क्लीन करून घेतला, आता लावून घेते. गेली खूप दिवसापासून आहे ना डिटॅनिंग नाही केलेली.
म्हणजे मास्क वगैरे घरची रेमेडी चालूच आहे, पण असं प्रॉपर पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेणं असं नाही केलं. याच्याने माझ्या डोळ्यात जळतं, नेहमी जळतं, बघत असेल तुम्ही. आणि आता त्याला निमित्त झालं कारण का मी चष्मा लावत नाही जास्त, सो त्यामुळे मी गेली की आता खूप महिने झाले, साधारणतः 4-5 महिन्यापासून. सो त्यामुळे व्हायला लागला माझ्या डोळ्यांना प्रॉब्लेम खूप जास्त. चेहरा डायरेक्ट धुवू नका दादा. अच्छा अच्छा. खूप जास्त झळायला लागलं मला आता, डोळ्यातून पाणी निघतं. पण ठीक आहे, आता लावून झालं आहे. स्वतः वेट करते 15 मिनटं, ड्राय होऊ दो. आता लावून झालं आहे, 10-15 मिनटं वेट तर करायचंच आहे, पण असं इकडं गाळ आणि डोळ्याजवळ आगावतं असं चाललं. पण मला माहीत नाही, आता इथे बघा, इथे पर्पल वाटते की थोडंसं डार्क वाटतं, त्याचा कलर कॉन्ट्रास्ट एकदम वेगळाच झाला. मला माहीत नाही, पण मी जेव्हा म्हणजे मला असं ठेवतं की जेव्हा माझं हेअर वॉश डे असतो ना, त्याच दिवशी मी स्किन केअर करायला काढते. आज नाही की मी रात्री स्किन केअर केलं आणि मी उद्या वॉश केलं, असं तर होतच नाही. ते खूप असं मोजक्या दिवशी होत असतं, पण नाही तर नेहमी असं असतं. A few minutes later. स्वतः बराच वेळ झाला आहे मला ठेवून, कारण का सुकलं आहे पण ते. आणि जास्त कोणताही मास्क असं जास्त ट्राय करायचा नसतो, स्किन फाटला जाते. नाही धुवू शकतो, धुवून घेते. मस्त चेहरा क्लीन झाला. आता नुसता आईस पॅक लावतो त्याच्यावरती, म्हणजे आईस रोल करू. थंड झालं. हे पोर्सेस ओपन होतात ना, ते ना असं हे राहत नाही, ओपन राहत नाही, ते क्लोज होतात. झालं स्किन केअर. 2 hours later. सो गुड इव्हनिंग गाईज. मस्त संध्याकाळ झाली आणि आता मी उठली आहे. सो आता आम्ही चाललो आहे बाजारामध्ये थोडासा भाजीपाला घ्यायला. सो मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. आय होप सो की तुम्ही आपला आजचा व्लॉग एन्जॉय केला असेल. एन्जॉय केला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.